आलेले आहेत आजच्या दिवशीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि या वोटिंग ट्रेंडमधून एक कंटेस्टंट खरंच बाहेर जायला असं वाटतंय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, वोटिंग ट्रेंडनुसार नंबर 8 वरती आहेत वर्षाताई. फक्त 1% वोट मिळालेत वर्षाताईला. मला असं वाटतं वर्षाताई ज्या पद्धतीनं आता घरामध्ये गेम खेळतात आहे ना, त्यामुळे त्यांच्या वोटची पर्सेंटेज अजून कमी होताना दिसणार आहे. त्यानंतर नंबर 7 वरती आहे इकडे निक्की तांबोळी आणि निक्की तांबोळीला मिळालेले आहेत फक्त 2% वोट. किती? 2% वोट. वर्षाताईला आहेत 1% आणि निक्की तांबोळीला आहेत 2% वोट आणि ती नंबर 7 वरती आहे. नंबर 6 वरती आहे पंढरीनाथ कांबळे आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 5% वोट. किती? 5% मतं घेऊन नंबर 6 वरती पंढरीनाथ कांबळे आहेत. नंबर 5 वरती आहे जान्हवी किल्लेकर आणि जान्हवी किल्लेकरला जे आहेत ते मिळालेले आहेत 12% वोट. 12% वोट घेऊन जान्हवी किल्लेकर नंबर 5 वरती आलेले आहे. त्यानंतर नंबर 4 वरती आहे अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकरला मिळालेले आहेत 15% वोट. किती? 15% वोट घेऊन अंकिता वालावलकर जे आहे ती नंबर 4ची पोझिशन घेतलेली आहे. तर नंबर 3 वरती आहेत धनंजय पवार उर्फ डीपी दादा. डीपी दादाला मिळालेले आहेत 17% वोट. 17% वोट घेऊन जो आहे तो डीपी दादा नंबर 3 वरती आलेला आहे. त्यानंतर नंबर 2ची पोझिशन जी काबीज केली ती आहे अभिजित सावंत यांनी आणि अभिजित सावंतला 18% वोट जे आहेत ते मिळालेले आहेत. म्हणजे डीपी आणि अभिजितमध्ये टफ कॉम्पिटिशन आहे. इव्हन अंकितामध्ये सुद्धा टफ कॉम्पिटिशन आपल्याला इकडे दिसत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो 30% वोट घेऊन 1 नंबरवरती राज्य करतोय सूरज चव्हाण. तर सूरज चव्हाण याला 30% वोट आहे. 2 नंबरचे व्यक्ती म्हणजे अभिजित सावंत यांना 18% मतदान आहे. तुम्ही विचार करा दोघांमध्ये अंतर किती आहे. बाकी सगळ्यांमध्ये तगडी फाईट सुरू आहे. जान्हवीमध्ये तगडी फाईट सुरू आहे. त्यानंतर अंकितामध्ये सुद्धा तगडी फाईट सुरू आहे आणि सगळ्यात जास्त अंकिता, डीपी दादा आणि अभिजितमध्ये तगडी फाईट सुरू आहे. या सगळ्या वोटिंग ट्रेंडनुसार एकच गोष्ट जाणवते ते म्हणजे वर्षाताई घराच्या बाहेर जाऊ शकतात. 1 नंबरवरती आहे सूरज चव्हाण, तर लास्ट नंबरवरती आहे वर्षाताई. तुमचं काय म्हणणं या वोटिंग ट्रेंडनुसार कोण होईल घरातून बाहेर? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.